दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खेडमध्ये महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराचा झंझावात। लोटे येथे जुगार अड्ड्यावर धाड, 9 जण अटकेत। मेवणीला मारहाण प्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी। शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मातृशोक आणि संगमेश्वर येथे पत्नीला जाळून मारणाऱ्या पतीला जन्मठेप। सविस्तर वृत्त। महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराचा झंझावात सध्या खेडमध्ये सुरू असून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर भर दिला जातोय। डोअर टू डोअर प्रचारादरम्यान मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याने महायुतीचे उमेदवार अनंत गीते हे विजयी होणार असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करू लागलेत। विरोधकांच्या गोठात मात्र तितकासा उत्साह दिसत नसल्याने प्रचारही थंडावल्यासारखा वाटतोय। रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधात आघाडीचे सुनील तटकरे यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे। मात्र सद्यस्थितीत मतदारसंघातील वातावरण शिवसेनेला पोषक असल्याने विरोधकांची दांडीगुल होणार हे जवळजवळ निश्चित झालंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गुहागर येथील सभेला झालेलं रेकॉर्ड ब्रेक गर्दी, त्याचप्रमाणे युतीच्या अन्य सभांना मिळत असलेला मतदारांचा प्रतिसाद ही महायुतीच्या विजयाची नांदी आहे। शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे, माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी, नागेश तोडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातही प्रचाराचा झंझावात बघायला मिळतोय। मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर शिवसैनिकांचा भर आहे। पेटलेल्या वैशाख वणव्याची तमा न बाळगता शिवसैनिक डोअर टू डोअर जाऊन प्रचार करतायत। मुंबई गोवा महामार्गावरील लोटे परिसरातील एका हॉटेलच्या मागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह जुगार खेळणाऱ्या 9 जणांना अटक केली। 16 एप्रिल 2019 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। लोटे औद्योगिक परिसरातील हॉटेल वक्रतुंडच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत 3 पत्ती जुगार सुरू असल्याची खबर खेड पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना मिळाली होती। या खबरीनुसार पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समद बेग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सत्यवान मयेकर, नामदेव जाधव, विलास पवार यांच्या पथकानं या ठिकाणी धाड टाकली। यावेळी 9 जण 3 पत्ती जुगार खेळत असल्याचं निदर्शनास आलं। पोलिसांना पाहता जुगार खेळणाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्या सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन अटक केली। या प्रकरणी खेड पोलीस अधिक तपास करतायत। मेवणीच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून जखमी करणाऱ्या सचिन बुतकर याला खेड पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्याला 15 दिवस न्यायालयीन कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले। पत्नी आणि मुलगा घर सोडून जाण्यास आपली मेवणी जबाबदार असल्याच्या संशयातून सचिननं मेवणीच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून गंभीर जखमी केलं। रोहिदास नगर येथे राहणाऱ्या सचिन बुतकर याची पत्नी शर्मिला ही आपला मुलगा रुद्र याच्यासह घरातून गायब झाली। आपली पत्नी मुलासह गायब होण्यामागे मेवणी अपूर्वा गिमणकर ही जबाबदार असल्याचा संशय असल्याने सचिननं तिच्या घरी जाऊन तिला मारहाण केली। याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर सचिन फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली। आज त्याला न्यायालयासमोर हजर केला असता 15 दिवसाची न्यायालयीन कस्टडी सुनावण्यात आली। शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची आई गंगूबाई शिंदे यांचं बुधवारी रात्री निधन झालं। मृत्यूसमयी त्या 70 वर्षाच्या होत्या। गेल्या काही दिवसापासून आजारी असलेल्या त्यांच्या मातोश्रींवर ठाण्यात उपचार सुरू होते। इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ठाण्याच्या वागळे इस्टेट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना विधिमंडळ गटनेते पदाचा कार्यभार सांभाळतात। गंगूबाई शिंदे यांच्या पश्चात पती संभाजी शिंदे तसेच एकनाथ, सुभाष आणि प्रकाश ही 3 मुलं, 3 सुना, 1 मुलगी, नातू, नातसुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे। विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या त्या आजी। पत्नीला मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या पतीला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली। धर्मचंद्र भिकाजी गुरवणे, वय 48, राहणार तेरे, संगमेश्वर असं आरोपीचं नाव आहे। ही घटना 29 मार्च 2017 रोजी घडली होती। आरोपीची पत्नी धनश्री रात्री जेवण करत असताना दारू पिऊन येऊन पतीनं तिच्यावर संशय घेऊन शिवीगाळ आणि मारहाण केली। त्यानंतर तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं। यामध्ये ती 70% भाजली। शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली। शेजाऱ्यांनी तिला तातडीनं संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। संगमेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी रुग्णालयातच तिचा जबाब घेतला।
त्यानंतर उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गंभीर जखमी धनशीला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे हॉस्पिटल आणि नंतर कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेही तिची जबानी घेण्यात आली होती, मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. संगमेश्वर पोलिसांनी भादवी कलम 323 अन्वये गुन्हा दाखल केला. आज या खटल्याचा निकाल झाला. सरकारी पक्षाच्या वतीने 15 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट पुष्पराज शेट्टे यांनी काम पाहिलं. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश R.N. जोशी यांनी आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि 1000 रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास 2 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शिवसेना नेते केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंतजी गीते, युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा निवडणूक संदर्भात खेड शहर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेळावा शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2019 रोजी सकाळी 11 वाजता खेड नगर परिषद शॉपिंग सेंटर हॉल येथे पार पडणार आहे. सदर मेळाव्याला आजी माजी लोकप्रतिनिधी, आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, आजी माजी पदाधिकारी, शिवसेना अंगीकृत संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. खेड तालुक्यातील मुरडे शिंदेवाडी येथे गुरुवार दिनांक 18 आणि शुक्रवार दिनांक 19 रोजी हनुमान जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यामध्ये 18 रोजी स्थानिक परिपाठ आणि आरती, भजन, हरिजागर, तर 19 रोजी श्री हनुमान जन्मोत्सव दिंडी, सत्यनारायणाची महापूजा, महाप्रसाद, पालखी मिरवणूक, भजनी, भारूड आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय. शृंगारतळी पालपेण येथील भवानी मंगल सभागृहात गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा मनसे उपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिलजी खानविलकर आणि उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी गुहागरमधील कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. यावेळी विश्वास मुधोळे, चिपळूण तालुका अध्यक्ष संतोष नलावडे, गुहागर तालुका संपर्क गणेश कदम, सौरभ बुटाला आदी उपस्थित होते. तालुक्यातील हेदली येथील झोलाई केदारनाथ त्रैवार्षिक जत्रा उत्सव शुक्रवार दिनांक 19 ते मंगळवार दिनांक 23 एप्रिल या कालावधीत गावदेवी मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. यामध्ये 19 रोजी लाटेची मिरवणूक, 21 रोजी लाट चढवणं, 22 रोजी रिघवान पालखी आगमन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि 23 रोजी मौजे, बोरस, तिसंगी, ऐनवरे पालखी आगमन, लाट फिरवणं आणि पालखी नृत्य आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. सुकिवली येथे सचिन धाडवे यांच्या निवासस्थानी शिवसेनेची प्रचार सभा संपन्न झाली. याप्रसंगी जिल्हा महिला संघटक सुप्रियाताई पवार, विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के, माजी उपसभापती विजयराव जाधव, नामदेवजी सोनकर बुवा, संचिता धाडवे, संजय चाळके, शाखा प्रमुख विलास यादव, गणेश चाळके, दशरथ कदम, हबप महादेव महादे, भार्गव चाळके, हबप रवींद्र देवरुखकर, दादू कदम, समित महादे, शेखर कडव, गणेश कदम, सतीश मोरे, सुनील शितप, समीर राणे, ग्रामस्थ, महिला, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोकण रेल्वे मार्गावर दिनांक 19 एप्रिल ते 19 मे या कालावधीत आणखी 2 उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहेत. या मार्गावर पर्यटक तसेच प्रवाशांची गर्दी वाढत चालल्यानं रेल्वेनं या गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांपैकी मुंबई CST करमाळी ही गाडी 19 एप्रिल ते 10 मे या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. CSTहून ही गाडी रात्री 8:25 सुटेल आणि गोव्यात करमाळी स्थानकावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी 21 एप्रिल ते 12 मे 2019 या कालावधीत दर रविवारी करमाळी मुंबई मार्गावर धावेल. करमाळीहून ही गाडी दुपारी 12:30 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12:30 वाजता मुंबई CST स्थानकावर पोहोचेल. दुसरी विशेष गाडी देखील करमाळी ते CST मार्गावर धावणार आहे. 20 एप्रिल ते 11 मे 2019 या कालावधीत ही गाडी दर शनिवारी करमाळीहून दुपारी 12:50 सुटून त्याच दिवशी रात्री 11:55 मुंबईत CSTला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी 21 एप्रिल ते 12 मे 2019 या कालावधीत दर रविवारी धावणार आहे. ही गाडी CSTहून रात्री 12:45 सुटून त्याच दिवशी ती
दुपारी 12:20 करमाळीला पोहोचेल। या दोन्ही अतिरिक्त गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थिवी स्थानकावर थांबणार आहेत। कोकण रेल्वे मार्गावर नव्याने जाहीर करण्यात आलेल्या या 2 गाड्यांच्या 16 फेऱ्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर जून महिन्यापर्यंत धावणाऱ्या स्पेशल गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या आता तब्बल 180 वर पोहोचली। मंदिराच्या जागेचा प्रश्न मूर्ती स्थलांतरावरून निर्माण झालेल्या वादामुळे तालुक्यातील धुत्रोली हनुमानवाडी येथे मनाई आदेश लागू करण्यात आलाय। यामुळे 136 वर्षाचा जत्रा उत्सवाची परंपरा यावर्षी खंडित होणार आहे। 17 ते 20 एप्रिल दरम्यान हा मनाई आदेश लागू राहणार आहे। धुत्रोली हनुमानवाडी येथे हनुमान मूर्ती असलेल्या 200 मीटरच्या परिसरात आणि संपूर्ण हनुमानवाडी परिसरात जयंती उत्सव वा कार्यक्रमास बंदी आदेश लागू करण्यात आलाय। या संदर्भात संजय पांडुरंग सुखदरे, चंद्रकांत शिवराम घाग, विजय पांडुरंग सुखदरे, विजय भाऊराव सुखदरे याचबरोबर नथुराम सुखदरे, मनोहर बाबूराव सुखदरे, चंद्रकांत मळेकर, अनंत सुखदरे, किरण पोद्दार अशा 2 गटांना नोटीस बजावण्यात आली। विभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक उत्तम पिठे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर आणि गावात बंदोबस्त ठेवण्यात आलाय। याचबरोबर वाडीतील दोन्ही मंदिरावर मनाई आदेशाची प्रत लावण्यात आली। यामुळे तालुक्यातील विक्रमी गर्दीचा दरवर्षी उच्चांक गाठणारी जत्रा यंदा होणार नसल्यानं भाविकांमधून नाराजी व्यक्त होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडमध्ये महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराचा झंझावात। लोटे येथे जुगार अड्ड्यावर धाड, 9 जण अटकेत। मेवडीला मारहाण प्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी। शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मातृशोक आणि संगमेश्वर येथे पत्नीला जाळून मारणाऱ्या पतीला जन्मठेप। याचबरोबर दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।